हाय हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आणि तुम्हा सर्वांना गुड इव्हिनिंग. आज सायंकाळी व्हिडिओला सुरुवात केली. छान असा व्हिडिओ होणार आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि आज मी कढी वडे करते. आणि मिस्टरांना एवढी भूक नव्हती, त्यांचा फोन आलेला होता आणि प्रसादचा उपवास होता. म्हटलं मग कढी वडे करूया. पोळ्या केल्या तर मग जास्त होतील, म्हटलं कढी वडे असा मेनू करूया. आता मी इथे वड्यांचं भिजून घेते आणि कढी करून घेते. त्यानंतर आता कढीला फोडणी देते. हिरव्या मिरच्या वगैरे चिरून घेतल्या मी आणि कोथिंबीर निवडून घ्यायची बाकी होती. म्हटलं कढीला आधी फोडणी देऊन घेऊ. कढी उकळोस तर मग वडे काढू गरम गरम, आणि तोपर्यंत साक्षी पण येऊन जाईल, म्हणजे मग गरम गरम जेवायला बसूया. भाजीपाला आणल्यानंतर मी एकाच वेळेस कोथिंबीर वगैरे निवडून ठेवते, पण ह्या वेळेस जमलंच नाही, म्हणून मी आता एक कोथिंबीर निवडून घेते आणि कढीत टाकून देते. वड्यांचं पण आधी छान असं सगळं टाकून ठेवलं आहे, म्हणजे चांगलं एकजीव होऊन जाईल ते पीठ. आणि कढीमध्ये कोथिंबीर टाकली का लगेच वड्यांचं बी घेते तळायला. तोपर्यंत मिस्टर आणि प्रसाद पण येऊच राहिले वरती, गाडी पार्किंग करताय. आणि साक्षीलाही भूक लागली आहे. आज काय स्पेशल? दादाला उपवास आहे ना, आपण पनीरची भाजी. त्याला विचार. घेऊनच माझी कढी कशी आवडते माहिती असं एकदाही होणार नाही की टाकणे. शक्यतो एखाद्या इग्नोर होऊ शकते एखाद्या नाही असं बघावं लागेल. एखाद्या वेळेस होऊ शकते. केळी विकत घ्यायला कच्च्या केळी आणायच्या घरी तळायची. अगं मम्मी लोक घरी चालतात, मी खरं करणार आहे. अशा वेळेस एक म्हणजे घरी राहते युट्यूबला सगळ्या रेसिपी. दीदी चल गरम गरम जेवण करून घे. इथे तुम्ही बघू शकता वडे किती छान झालेले होते. एकदम भारी कलर आलेला होता आणि टेस्टी झालेले होते, क्रिस्पी क्रिस्पी, जसे एकदम हॉटेलसारखे झालेले होते. आणि मी जरा काढताना मोठेच काढले. लेट झाला आज. काय आणलं? पप्पानी बघ काय आणलं. छान. गुळाची मला आवडतच नाही, चुलीवरचे. आणि आम्हाला साखरेची आवडत नाही. आणि एकदम गरम गरम आहे. काढते डिशीत, पप्पांना दे. एकदम छान गरमागरम अशी जिलबी. आमच्या इथे भाजी मार्केटच्या इथे चुलीवर गरमागरम जिलबी मिळते. गुळाची आणि साखरेची दोन्ही मिळते, पण गुळाची मला अजिबात आवडत नाही. म्हटलं साखरेची घेऊन येता येता मिस्टर जिलबी घेऊन आले. आणि आमच्याकडे घरात गोड फक्त मलाच आवडतं. जिलबी तर माझी एकदम फेवरेट आहे. आता इकडे वडे पण झालेले होते आणि कढी पण झालेली होती. म्हटलं जिलबी पण वाढून देऊ, कारण की जिलबी गार झाल्यावर चांगली लागत नाही. म्हटलं दोघांनाही ताटं करू. प्रसादला तो उपवासच होता आणि मिस्टर बसलेले होते, तोपर्यंत मी एकीकडे ताटं वाढून घेतले. इकडे मूव्ही पण चालू होता. 8 साडेआठ वाजले होते. जेवण करून घेऊ असाही वेळ झालेलाच होता जेवणाचा. खाऊन दाखव. खूप दिवस झाले जिलबी खाल्लेली होती. तुम्ही कधी खाल्ली?
पण ते खाऊ शकता पूर्ण मम्मी. तसं तू फक्त खाऊ नको, पण घालून दाखव. माझे एका वेळी जाणारच नाही, असे तुकडं तुकडं करूनच खाते मी. असं कुठले तुम्हाला स्पीड खूप आहे, मला नाही. स्पीड नसतो तो, खाऊन दाखव तू. तर तुला मानलं, तू म्हणशील ते तुला देतील पप्पा. का हो? 2 जिलब्या होतील आणि माझी एकच होईल. माझं स्पीड कमी. हॅलो नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा जावो. आणि व्हिडिओला सुरुवात छान अशी झाली आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आज मी मस्त माझ्यासाठी ॲपल शेक बनवणार आहे. खरं तर मला कुठलेच फ्रूट आवडत नाही, पण ॲपल शेक किंवा कुठल्याही फ्रूटचं ज्यूस असलं तर ते आवडतं मला. मी ॲपल धुवून घेतलं आणि सुरीने कट करून घेतलं आणि मिक्सरमध्ये टाकलं. त्याबरोबर त्यासोबत दूध टाकलं, 2 खजूर टाकल्या. खजूर माझ्याकडनं स्किप झाल्या आणि ॲपल गोडीला थोडं कमी असतं, त्यामुळे मी त्यात थोडी साखर टाकली. मला असं एकदम फिक्कं नाही आवडत, म्हणून म्हटलं थोडीशी साखर टाकून मी त्याच्यात 1-1.5 चमचा साखर टाकली आणि छान असं ॲपल शेक आपला झालेला होता आणि खूप भारी लागला. असं ॲपल खाल्ला जात नाही, म्हटलं ॲपल शेक बनवूया. मस्त असा ॲपल शेक झालाय. या तुम्ही पण माझ्यासोबत टेस्ट करायला. गुड इव्हिनिंग तुम्हा सर्वांना. सायंकाळचे 7 वाजले होते. दिवाबत्ती पण झाली आणि बाहेर पण दिवा लावला. म्हटलं आता संध्याकाळचं मी स्वयंपाकाचं काही शूट घेतलं नाही. दूध आलेलं होतं, दूध तापत ठेवलं आणि खरवसचं पण दूध आलेलं होतं, ते पण तापत ठेवलं, म्हणजे कच्चं दूध. मी छान असं गूळ घालून ते तापून घेतलं. खरवस सर्वांनाच आवडतं. आणि आता चला व्हिडिओची इथे सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.